नमस्कार, सुपर किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहूया खमंग खुसखुशीत अगदी सोप्या पद्धतीने समोसे कसे बनवायचे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे सर्वात आधी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। मैदा चाळून घ्यायचा आहे, त्यामुळे यात काही कचरा असेल तर निघून जाईल। थोडंसं मीठ घालायचंय, थोडासा ओवा असा हातावर क्रश करून घालायचा आहे। पाव वाटी तेल गरम करून घालायचे, यामुळे समोसे छान खुसखुशीत होतील। तेल छान मैद्याला चोळून लावून घ्यायचे। अशी मूठ बनली पाहिजे, म्हणजे आपलं तेलाचं प्रमाण अगदी योग्य आहे। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट असा मैदा मळून घ्यायचा आहे। चपातीची कणिक मळतो त्यापेक्षा आपल्याला हे घट्ट मळून घ्यायचे। आता पुढची तयारी करेपर्यंत आपण हे झाकून ठेवूया। 2 मोठे बटाटे मी इथे 4 भागामध्ये कट करून उकडून घेतलेले आहेत, त्याची साल काढून घेतली आहे। 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। हिरवी मिरचीची पेस्ट, कढीपत्ता मी इथे कट करून घेतला आहे। अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे। बटाटे आपण मॅश करून घेऊया। बटाटा मोठा असेल तर कट करून उकडून घ्यायचा आहे, नाहीतर आतपर्यंत शिजला जाणार नाही। आता हे झालेलं आहे, आपण भाजी बनवून घेऊया। एका कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यायचे। तेल गरम झाल्यावर थोडीशी मोहरी घालायची। मोहरी तडतडल्यावर थोडेसे जिरे घालायचे। कट केलेला कढीपत्ता घालायचा आहे। आता यावर आपण कांदा घालूया। कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे। आता यात अद्रक लसणाची पेस्ट घालायची, हिरवी मिरचीची पेस्ट। आता हे छान फ्राय करून घ्यायचे। हे छान फ्राय झाल्यावर यात थोडीशी हळद आणि चवीपुरते मीठ घालायचे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे। तर आता आपण बटाटे घालूया। हे लो फ्लेमवर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे। आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। ही झाली आपली समोस्याची भाजी तयार। आता ही थंड होण्यासाठी आपण प्लेटमध्ये काढूया। पीठ छान भिजलेलं आहे। आता आपण समोसे बनवण्यासाठी याचे समान भाग करून घेऊया। या सर्व पिठाचे असे 8 समान भाग झालेले आहेत। आता आपण हे लाटून घेऊया। लाटताना तेल किंवा पीठ काहीही लावायची आवश्यकता नाही, असेच छान लाटले जातात। जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाही, मीडियम असं आपल्याला हे लाटून घ्यायचे। नंतर असं 2 भागामध्ये कट करायचे। याचप्रमाणे मी सर्व लाटून घेणार आहे। आता याच्या सर्व साइडनी पाणी लावून घ्यायचे आणि याप्रमाणे याचा कोन बनवून घ्यायचा आहे आणि यात भाजी भरून हे छान बंद करून घ्यायचे। याचप्रमाणे मी सर्व समोसे बनवून घेतले आहेत। मीडियम तेल गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, नाहीतर समोसे वरून करपले जातील आणि आतून कच्चे राहतील। आपल्याला हे छान आलटून पलटून
रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे। हे तळण्यासाठी 3 ते 4 मिनिट एवढा वेळ लागेल। हे तळून झाले आहेत। आता ह्याचप्रमाणे मी सर्व समोसे तळून घेणार आहे। खमंग खुसखुशीत समोसे तयार आहेत। माझी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।